नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TRTI पोलीस भरतीसाठी जे ऑनलाईन आपण ॲप्लिकेशन केलेले आहे आणि त्यांचा जो रिझल्ट आहे तर तो अजून यायचा बाकी आहे. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना व्हॉट्सअपला जे मेसेज येत आहे TRTIसाठी जे प्रेफरन्स लिंक आहे किंवा गुगल फॉर्म आहे तर तो भरायचा आहे. त्यात आपले बँक पासबुक अकाउंट असेल, आपले नाव असेल, मोबाईल नंबर असेल, तर अशा प्रकारची जी माहिती आहे तर ती आपल्याला भरायची आहे. तर त्यासाठी आपल्याला भरपूर मुलांचे मेसेज येत आहे, कॉल्स येत आहे. तर त्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की नक्की जो फॉर्म आहे तर तो भरायचा आहे किंवा नाही, तर त्याची अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी आपल्याला व्हॉट्सअपला अशा प्रकारचा जो मेसेज आहे तर तो आलेला असेल. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे, हेलो सर और मॅम, TRTIकडून स्कॉलरशिप परीक्षा व प्रशिक्षणासाठी पात्र विद्यार्थ्यांसाठी. तर या ठिकाणी आपल्याला गुगल फॉर्म लिंक जी आहे तर ती दिलेली आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे TRTI आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे. तर या ठिकाणी आपल्याला योजना दिलेली आहे पोलीस भरती, मिलिटरी, अग्निवीर. तर त्यांच्यासाठी आपल्याला दर महिन्याला 10,000 रुपये मिळणार आणि त्यासाठी आपल्याला बुक्स वगैरे स्टेशनरीसाठी आपल्याला एक्स्ट्रा जे 12,000 आहे तर ते त्या ठिकाणी मिळतात आपल्याला. आणि त्यानंतर जो कालावधी आहे आपल्याला प्रशिक्षण कालावधी तर तो 6 महिने असणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे की प्रशिक्षण संस्था निवड करताना प्रथम फाउंडेशन नाशिक हाच पर्याय क्रमांक 1 निवडावा. त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे संस्था निवड करण्याची मुदत जी आहे तर ती TRTI क्लास प्रेफरन्स या ठिकाणी लिंक जी आहे तर ती आपल्याला दिलेली आहे. तर त्यांच्या जे कोणी असेल, आपल्याला जे व्हॉट्सअपला मेसेज आलेले आहे तर त्यांचे त्या ठिकाणी ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे जे लिंक आहे तर ते व्हॉट्सअप ग्रुप असेल, टेलिग्राम ग्रुप असेल, त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे फेसबुक, इंस्टाग्राम असेल किंवा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे असणार तर त्याची संपूर्ण माहिती आपल्याला दिलेली आहे. आणि या ठिकाणी जसे आपण गुगल फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करणार, आपल्याला अशा प्रकारचा विंडो आहे तर तो पाहायला मिळणार आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो TRTI अनुसूचित जमातीच्या ST युवक युवतींसाठी स्कॉलरशिप परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क आणि अनिवासी पोलीस व सैन्य भरती प्रशिक्षण प्रथम फाउंडेशन. तर अशा प्रकारे जी माहिती आहे तर या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्याचे पूर्ण नाव, मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर आहे तर तो फिलअप करायचा आहे. आणि त्यानंतर ईमेल ID आहे तर ती ईमेल ID या ठिकाणी आपल्याला एंटर करायची म्हणून सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर आपला ॲड्रेस जो आहे तर तो ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला विचारलेलं आहे, आपण TRTI परीक्षेसाठी अर्ज फॉर्म भरला होता का? तर आपल्याला होय किंवा नाही या ठिकाणी आपला ऑप्शन आहे तर ते निवडायचे आहे. त्यानंतर आपण TRTI परीक्षा दिली आहे का? या ठिकाणी आपल्याला होय किंवा नाही ऑप्शन दिलेला आहे. नंतर आपल्याला विचारलेलं आहे, आपण TRTI फॉर्म कोणत्या भरतीसाठी भरला होता? पोलीस भरतीसाठी असेल, आर्मीसाठी असेल, पोलीस भरती किंवा सैन्य भरती दोन्हींसाठी असेल. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे, आपण पुढील मार्गदर्शनासाठी संपर्क हवा आहे का? आपल्याला पाहिजे असेल तर होय करायचं आहे किंवा नाही करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला लास्टला त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर किंवा जे ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे लिंक आहे तर ते दिलेले आहे. तर ही जी माहिती आहे तर ती आपल्याला भरायची आहे किंवा नाही. तर यासाठी जे कॉल्स वगैरे आहे, कॉमेंट आहे तर ते आपल्याला यायला लागलेले आहे. तर हे जे डिटेल आहे तर ती इन्स्टिट्यूटवाले आहे तर त्यांनी स्वतः बनवलेली लिंक आहे. यावरती जी आपण फॉर्म किंवा जी माहिती भरणार आहे तर ती माहिती त्या ठिकाणी त्यांना कलेक्ट होणार आहे. तर ही जी अपडेट आहे तर ही ऑफिशियल अपडेट नाही, तर ही इन्स्टिट्यूटवाल्यांकडून जी लिंक आहे तर ती तयार केलेली आहे. आणि या ठिकाणी आपण जो डाटा फिलअप करणार आहे तर तो संपूर्ण डाटा त्या इन्स्टिट्यूटवाल्यांकडे त्या ठिकाणी जाणार आहे. तर अशा प्रकारचे जे मेसेज आहे तर ते ऑफिशियल मेसेज नाही. तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्हाला जी म्हणजे अकॅडमी असेल, इन्स्टिट्यूट असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जे प्रशिक्षण आहे तर ते घ्यायचा अधिकार तुम्हाला आहे. तुम्हाला ज्या ठिकाणी ट्रेनिंग घ्यायची आहे तर त्याच ठिकाणी तुम्हाला प्रेफरन्स जो आहे तर तो द्यायचा आहे. ही फक्त स्पॉन्सर किंवा ॲडव्हर्टाईजमेंट म्हणून या ठिकाणी जे ग्रुप आहे किंवा आपल्याला व्हॉट्सअपला ज्या लिंक आहे तर ते यायला लागलेले आहे. तर या ठिकाणी आपल्याला जी आपली माहिती आहे, पर्सनल माहिती, तर ती त्या ठिकाणी भरायची नाही. जेव्हा आपल्याला ऑफिशियल अपडेट येईल तर त्या ठिकाणी तुम्हाला मी यूट्यूबवरती एक व्हिडिओ घेऊन येणार आहे. अपडेट आली की तुम्हाला काय करायचं आहे, पुढची प्रोसेस काय असणार आहे तर त्याची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी तुम्हाला देण्यात येणार आहे. तर अशा प्रकारच्या ज्या लिंक आहे तर त्यांच्यावरती जो आपला डाटा आहे, पर्सनल डाटा, तर तो तुम्ही फिलअप करू नये. जोपर्यंत ऑफिशियल अपडेट येत नाही तोपर्यंत कुठलाही गुगल फॉर्म किंवा लिंक जी आहे तर ती तुम्ही फॉलो करायची नाही किंवा फिलअप करायची नाही. तर आय होप तुम्हाला जो व्हिडिओ आहे तर तो समजला असेल आणि आपल्याला काय करायचं आहे किंवा काय करायचं नाही
तर त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला समजली असेल. थँक्यू.